नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, ओमप्रकाश पोखाणा आणि मीनल खतगावकरांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश। भाजपचे शिवाजी कडिले राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार, राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा जनतेचा आग्रह, शिवाजी कडिले यांचं वक्तव्य। कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून दौलत कारखान्याचे चेअरमन मानसिंग कोराटेंनी रणशिंग फुंकलं, चंदगडमध्ये मेळावा घेत कोराटेंकडून उमेदवारी जाहीर। माढा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी माढ्यात करण्यात यावी, कुर्डुवाडीत मतमोजणीचा निर्णय प्रशासनाने मागे न घेतल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या खेडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक जाहीर, सभापती कैलास लिंभोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापती पद रिक्त झालं होतं। जळगावमध्ये शिवस्वराज्य यात्रेत एकनाथ खडसेंचा फोटो, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फोटो झळकल्याने पुन्हा जिल्ह्यात तर्कवितर्क सुरू, मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड येथे सभेचं आयोजन। अमित ठाकरे यांनी नाशिकमधून निवडणूक लढवावी यासाठी मनसेचे बॅनर, राजसाहेब आदेश द्या, अमित साहेब नाशिक पूर्व लढा, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवाणी परिसरातील बॅनर। पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांकडून नाशिकमधील 10 जागांवर दावा, शहरातील 3 जागा आम्हाला मिळाव्या, पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांची प्रतिक्रिया। नवियामध्ये जागावाटप निश्चित होण्यापूर्वी रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, ठाकरे गटाच्या विशाल बरबटे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर। युतीत 3 मोठे पक्ष एकत्र आले, मात्र रिपब्लिकन सेनेला विसरलेत, महामंडळाचं वाटप झालं, आम्हाला मिळेल अपेक्षा होती, रामदास आठवलेंचं वक्तव्य। आंतरवाली सराटीत उपोषणादरम्यान मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, जरांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस, जरांगेंची तब्येत खालावल्याने उपोषणस्थळी उपस्थित महिला भावूक। वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचा रक्तदाब वाढला, लक्ष्मण हाकेंचा उपचार करून घेण्यास नकार, ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं यासाठी हाकेंचं उपोषण। अखंड मराठा समाजाकडून उद्या बीड जिल्हा बंदचे आवाहन, मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक, बंद शांततेत पाळण्याचं आवाहन। नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकस्वराज्य संघटनेचा मोर्चा, अनुसूचित जाती आरक्षणात अ, ब, क, ड असं वर्गीकरण करण्याची मागणी। अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांचा गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, आपल्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात यावा असं अंगणवाडी सेविकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात सोलापुरात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, काळ्या साड्या परिधान करून अंगणवाडी सेविकांकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध, मानधनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन। पुण्याच्या भोरमधील सारोळे ते वीर मार्गावरील दुरावस्थेविरोधात शिवप्रहार संघटनेचं शोले स्टाईल आंदोलन, रस्त्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत झाडावरून उतरणार नाही अशी आंदोलकांची भूमिका। नाशिक शहरात आरक्षण बचाव कृती समितीकडून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण बचाव धडक मोर्चा, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय पूर्णपणे रद्द करण्याची मागणी। काँग्रेस नेते कुणाल चौधरींच्या बीड दौऱ्यानिमित्त बॅनरबाजी, काँग्रेसने वंचितच्या बॅनरवर बॅनर लावल्यानं वादाला तोंड, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे बॅनर रस्त्यावर फेकले। वर्ध्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ, कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला दिली भेट, योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद। लातूरच्या औसात शेतकऱ्यांचं ऊस बिल न दिल्याच्या निषेधार्थ मनसे शेतकरी सेना आक्रमक, मनसे शेतकरी सेनेकडून गोकुळ साखर कारखान्याच्या संचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या सकल मराठा समाजाच्या इशाऱ्यावर शिंदे गट आक्रमक, त्यांचा पाय शरीरावर राहतो का ते पाहू, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा माऊली पवारांना इशारा। राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ वंचितचे अमरावतीत आंदोलन, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या घरावर धडकणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी अडवलं, वंचितच्या पदाधिकारी पोलिसांकडून स्थानबद्ध। बुलढाण्यात काँग्रेस आणि शिंदे गट आमने सामने, जयस्तंभ चौकात युवक काँग्रेसचं धरणे आंदोलन, तर काँग्रेसच्या धरणे आंदोलनाविरोधात संजय गायकवाडांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रोडवरील अतिक्रमण महापालिकेकडून उद्ध्वस्त, अतिक्रमण काढताना कर्मचारी आणि नागरिकांमध्ये झटापट।
परभणीच्या पूर्णा शहरासह तालुक्यात पावसाची हजेरी 15 दिवसांच्या कालखंडानंतर पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं ऐन काढणी चालू असलेल्या सोयाबीनचं नुकसान होण्याची शक्यता। करमाळा शहरात पावसाची हजेरी अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन। गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये एसटी मालामाल 5 दिवसात तब्बल 3 कोटींहून अधिक कमाई झाल्याची माहिती। रत्नागिरीच्या एसटी विभागाची माहिती। छत्रपती संभाजीनगरात बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट। शेंद्रा एमआयडीसीत ज्युपिटर व्यांगोकाची 100 कोटींची गुंतवणूक। 200 बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार। नाशिकच्या निफाड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेट दरम्यान कामामुळे 10 तासांचा रात्री ब्लॉक। रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत राहणार रेल्वे गेट बंद। शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना पडणार जास्तीचा 10 ते 15 किलोमीटरचा फेरा। जळगावमधील मुक्ताईनगरच्या घोडसगाव ते मध्य प्रदेश मार्गाच्या रस्त्याची परिस्थिती जैसे थे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्यानं वाहन चालकांना त्रास। धुळ्यातील दोंडाईचा येथील दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता। दोंडाईचा येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। जळगावच्या अमळनेरमधील मंगळूरमध्ये कामगारांकडून रास्ता रोको।